नाही, दिशा सॅलियन प्रकरणावर बोलत असताना आमची बाजू ही मुनगंटीवार साहेबांनी व्यवस्थित मांडली आहे। त्यांनी सांगितले सोयीबर पुरावा त्यांच्याकडे नाही, कोणाकडेच नाही, त्यामुळे त्यांनी जी बाजू मांडली तीच खरी बाजू आहे आणि त्यांनी ती व्यवस्थितपणाने मांडली आहे। परंतु सभागृहामध्ये आता असं सुद्धा सत्ताधारी बाकावरच्या आमदारांनी म्हटलं की ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप होत आहेत त्यांना ताबडतोब अटक करण्यात येईल। पोलिसांनी काय केस वगैरे रजिस्टर केली का? तशी काय माहिती आमच्याकडे नाही। परंतु वडिलांनी 5 वर्षांनी स्वतः याचिका केली। आता ह्याच्यावरती तिच्या वडिलांनी कसं वागावं याच्यावर मी काय बोलू नये। पण यामध्ये राजकारण असू शकतं का? राजकारणाशिवाय वेगळं काय असू शकतं? काल औरंगजेबला RSSनी लॉक लावल्यानंतर विषय तर पाहिजेत ना। महाराष्ट्राची दिशाभूल करायला काल औरंगजेबला RSSनी लॉक लावून टाकलं, त्याला कबरीत परत बंद करून टाकला। त्याच्यामुळे आता काहीतरी विषय पाहिजेत। मागच्या वेळेला ज्या किशोर पेडणेकरांनी त्यांच्या बरोबर त्यांची साथ देण्याचा प्रयत्न केला होता, आज त्याच किशोर पेडणेकरांनी आम्हाला नजरकैदेत ठेवलं असा आरोप तिच्या वडिलांनी केलेला आहे। आता कसं आहे, सगळ्याच गोष्टी या आता टीव्ही समोर काय बोलायच्या? 5 वर्ष काय झालं? एखादा बाप 5 वर्ष शांत राहू शकतो? मी सुद्धा एका पोरीचा बाप आहे। माझ्या पोरीला बोट लागलं असतं ना, बोट, त्या माणसाचं मुंडकं काढून टाकलं असतं। एवढा बाप घाबरत नाही कोणाला। जेव्हा राजकारणाच्या सगळ्याच पातळ्या खाली चालल्या आहेत, अजून याच्यावरती कोणी काय बोलायचं? माझं कशावरही प्रश्नचिन्ह नाही। मी स्पष्ट शब्दात सांगितलं की सुधीर मुनगंटीवारांनी आमची बाजू मांडली आहे आणि ते मांडतायत तीच बाजू योग्य आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।